खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये 61% पाणीसाठा आहे। पुणे जिल्ह्यासह शहरामध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये केवळ 61% पाणी खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये केवळ 17.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। तर या वर्षीच्या तुलनेत गतवर्षी खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 21.18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर ही पाणी टंचाई जी आहे ती पुण्याला साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये जाणवायला सुरुवात होते, जास्तीत जास्त मार्च महिन्यामध्ये जाणवायला सुरुवात होती। परंतु डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनच यंदाच्या वर्षीपासून पाणी टंचाई जी आहे ती पुणे शहराला होत असताना पाहायला मिळते। जे खडकवासला धरण क्षेत्र आहे, या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खडकवासला धरण, पानशेत धरण, टेमघर आणि वरसगाव या धरण क्षेत्रातून जे त्या धरण खात्याच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा होत असतो। आणि हा सगळा पाणी पुरवठा जो आहे तो आता निम्म्यापेक्षा कमी आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये पुणे शहराला जो आहे तो पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे प्रशासकीय पातळीवरती जे ते आता पावले उचलायला लवकरच सुरुवात होईल असं चित्र पाहायला मिळतंय। कारण का मागील काही दिवसांपूर्वीच पाणी कपात करावी का याबाबतचा निर्णय जो आहे तो घेण्यासाठी अनेक अधिकारी जे आहेत ते सरसावलेले पाहायला मिळत होते। पालकमंत्र्यांच्या दालनामध्ये ते पाहायला मिळत होते। कारण का जर का आता हा सगळा पाणी कपात जर केली नाही आणि योग्य प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा केला नाही, जर असाच 24 तास पाणी पुरवठा राहिला तर लवकरच हे धरण जे आहे ते मोकळं होईल आणि पुढच्या एप्रिल मे महिन्यामध्ये मोठी पाणी टंचाई जी आहे ती संपूर्ण शहराला सामोरे जावं लागतं अशा प्रकारची भावना जी आहे ती अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली होती। त्यामुळे आता जो आहे तो खडकवासला धरण साखळीतील पाणी वेगाने कमी होतं। अनेक कंपन्यांना देखील या क्षेत्रातून पाणी जे आहे ते जात असतं। त्यामुळे या सगळ्यावरती कुठे निर्बंध ठेवता येईल का, किंवा शहरामध्ये पाणी कपात करून किमान आठवड्यातून एक दिवस पाणी बंद जर ठेवलं तर यामध्ये फरक पडू शकतो का, अशा प्रकारे जी ती पावले उचलायला आता प्रशासनाच्या लेवलवरती लवकरात लवकर सुरुवात केली जाईल। या धरणामध्ये कोणत्या इतर धरणातून पाणी सोडण्यात येऊ शकतं का, त्या संदर्भात काय माहिती? खरं तर नीलम, वेगवेगळ्या प्रकारे जे ते उपाययोजना केल्या जातील। जर पाणी कमी पडलं तर टँकरने देखील पाणी पुरवठा शहराला केला जातो। परंतु वेगळ्या कुठल्या धरणातून पाणी आणून या ठिकाणी पुण्याला पाणी पुरवठा करण्याची तयारी जी आहे ती कुठलीही पूर्ण झालेली नाहीये। कारण की आपण जर पाहिलं तर खडकवासला असेल, पानशेत शेजारचं धरण असेल, टेमघर असेल आणि वरसगाव असेल, या चारही धरणातून धरण साखळीतून जे आहे ते पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो। पुण्याच्या आजूबाजूला धरणं आहेत, परंतु त्या धरणाचे पाणी आधीच ग्रामीण भागामध्ये वळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ग्रामीण भागाचं पाणी शहराला पुन्हा एकदा वळवणं अशक्य आहे। त्यामुळे जे 4 धरण आहेत, जे खडकवासला असेल, पानशेत असेल, टेमघर असेल किंवा वरसगाव असेल, या 4 धरणांवरती पुणे शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा जो आहे तो अवलंबून आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या 4ही धरण साखळीतील पाणी जे आहे ते जपून वापरण्याचे आवाहन जे ते पुणेकरांना केलं जातं। आणि जर का पाणी जपून पुणेकरांनी आतापासूनच वापरलं नाही किंवा प्रशासनाने जर का पाणी कपात वेळीच केली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा जो तुटवडा आहे धरणामध्ये तो देखील आणि शहरातील नागरिकांना देखील हा तुटवडा जो आहे तो भोगायला लागणार आहे। नीलम, रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।